थंडीच्या दिवसामध्ये लपलपीत खिचडीवर साजूक तूप आणि कढी, पापड, झन्नट असा बेत बनतो। तुम्हाला थंडीच्या दिवसात खायला काय आवडते ते कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मनापासून शुभेच्छा। माझ्या सुनबाईच्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे नवीन चॅनल चालू केले आहे। तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच पाठीशी असू द्या। आज आपण तांदूळ आणि मूग डाळीची लपलपीत अशी खिचडी बघणार आहेत। त्यासाठी मी 1 फुलपात्रभर तांदूळ घेतलेत, तुकडा तांदूळ आहे। त्याच्यासाठी अर्ध फुलपात्र आपण सालीसकट मुगाची डाळ घेतली आहे। आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। आपले डाळ तांदूळ धुवून झालेले आहेत, तर आता आपण फोडणी घालूया। त्याच्यासाठी मी घेतली आहे मोहरी तडतडून झाली की आपण घालतोय जिरं। त्याच्यानंतर आपण भरपूर लसूण घेतलाय, बारीक चिरून लसूण। तांबूस रंगावर हा लसूण आपण परतून घेतलाय। त्याच्यामध्ये आता हे जाणार आहे कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये मी लवंग, दालचिनी आणि मिरी घेतलेले आहे, हे पण त्यात जाईल। शेवटी घालणार आहे हिंग आणि मिरच्या। आता हे आपण परतून घेणार आहे। आता शेवटी आपण कलरसाठी थोडी हळद घालणार आहे। तर हे पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे भिजवलेले डाळ तांदूळ आहेत ते टाकणार आहे। आता हे आपले डाळ तांदूळ आणि त्यातले सगळे मसाले असे परतून झालेले, असा खमंग वास येतोय त्याचा। तर आपण 1 कप तांदूळ घेतले, तर आपल्याला लपलपीत खिचडी करायची म्हणून त्याला आपण 5 ग्लास पाणी घालणार आहे। खिचडी छान होती। मी हे मोजूनच पाणी ठेवलेलं आहे। बघा किती छान दिसतंय, कलर आहे, वास तर काय। आता आपण शेवटी घालूया याच्यात मीठ। खिचडी म्हणल्यावर तर तूप पाहिजे, तर आपण ह्याच्यात तूप घालतो। चला, ह्याच्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे। असं आता ह्याच्या आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। 4 करा 5 करा, आपल्याला मऊसूत लबलबीत करायची। तर शिट्ट्या जास्त झाल्या तरी काही हरकत नाही आहे। चला, आपण खिचडीच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता खिचडी कशी झाली ते पाहूया। खूप छान खिचडी झाली आहे, एकदम वास पण असा घमघमाट सुटलेला आहे। ही खिचडी तुम्ही बघा कशी मऊ लबलबीत झाली आहे। लोणचं पापड बरोबर खाऊ शकता किंवा कढी असेल तर वा, काय मजाच आहे। खूप छान लागते खिचडी आणि एकदम पौष्टिक आहे। तुम्हाला जर खिचडी आवडली असेल तर लाईक कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।